नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। आधीच्या लेक्चरमध्ये आपण मराठी विषयाचा आयोगाने दिलेला सिलेबस बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण राज्यसेवा, कंबाईन एक्झाम, सी ग्रेड एक्झाम्स साठी मराठी भाषेच्या पेपरमध्ये काय काय टॉपिक्स आहेत ते बघितले होते। या लेक्चरमध्ये आपण त्या टॉपिक्स मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच शब्दसिद्धी याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। हे लेक्चर थोडंसं मोठं होऊ शकतं, थोडं लेंथी होऊ शकतं, पण त्याच्यामुळे हे लेक्चर पूर्णपणे पेशन्स ठेवून तुम्हाला बघायचे, कारण हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला शब्दसिद्धीसाठी कुठल्याच प्रकारचे इतर मटेरियल वाचण्याची गरज पडणार नाही, कारण मी सगळेच्या सगळे शब्द तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामुळे हे लेक्चर पूर्णपणे बघा आणि शेवटपर्यंत पेशन्स ठेवून बघा, कारण थोडंसं मोठं लेक्चर असू शकतं। चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया। कुठल्याही टॉपिकचा अभ्यास करण्याच्या आधी त्या टॉपिकवर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे मी इथे काही प्रश्न डिस्कस केलेले आहेत, जे की शब्दसिद्धी या टॉपिकवर विचारलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे जो की टॅक्स असिस्टंट 2015 च्या परीक्षेमध्ये आलेला आहे। प्रश्न आहे की दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा। सगळ्यात आधी हे समजून घ्या की तत्सम शब्द म्हणजे काय। संस्कृतमधून जशाच तसा मराठी भाषेत घेतलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात। पर्याय क्रमांक 1 पिता हा पूर्णपणे जशाच तसा संस्कृतमधून मराठीत आलेला शब्द आहे, म्हणजेच तत्सम शब्द आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तरीही आपण बाकीचे 3 ऑप्शन्स बघूया। दुसरा ऑप्शन आहे सासू। सासू हा शब्द संस्कृतच्या स्वश्रू या शब्दापासून बनलेला आहे, म्हणजे हा तत्सम नाही तर तद्भव प्रकारचा शब्द आहे। पुढचा ऑप्शन आहे, तिसरा आणि चौथा जे ऑप्शन आहे ते म्हणजे खुळा आणि रेडा। आता खुळा आणि रेडा हे दोन्ही शब्द पूर्णपणे मराठी भाषेतले आहेत, म्हणजेच हे दोन्ही देशी प्रकारचे शब्द आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिता। दुसरा प्रश्न आहे जो टॅक्स असिस्टंट 2014 ला आलेला आहे। पुढीलपैकी देशी शब्द कोणता। पर्याय क्रमांक 1 आहे बस। आपल्याला माहिती आहे की बस हा इंग्लिश वर्ड आहे। दुसरा ऑप्शन आहे कान। कान हा संस्कृतमधून शब्द आलेला आहे, कर्ण या शब्दापासून तयार झालेला आहे, म्हणजे हा तद्भव शब्द आहे। तिसरा ऑप्शन आहे पृथ्वी। पृथ्वी हा तर पूर्णपणे संस्कृत शब्दच आहे, म्हणजे तत्सम शब्द आहे। राहिला पर्याय क्रमांक 4 ढेकून। हा पूर्णपणे देशी शब्द आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्याच लोकांच्या बोलीभाषेतला शब्द आहे। प्रश्न तिसरा जो की STI 2014 ला आलेला आहे। प्रश्न असा आहे की तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतला आहे। पर्याय आहेत फारसी, पोर्तुगीज, अरबी का हिंदी। तर या चारही ऑप्शन्स पैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोर्तुगीज। बघा, हा थोडा पाठांतराचा पण विषय आहे। आता इथे जर आपल्याला माहिती नसतं की तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतला आहे, तर हे सांगणं थोडंसं अवघड होतं। त्याच्यामुळे शब्दसिद्धी हा जो पूर्ण टॉपिक आहे थोडासा पाठांतराचा पण विषय आहे आणि थोडा समजून घेण्याचा पण विषय आहे। ठीक आहे, चला तर मग आता तुम्हाला हे प्रश्न तर समजले असतील की कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता आपण ऍक्च्युअल टॉपिककडे वळूया, जो आहे शब्दसिद्धी। आता शब्दसिद्धी हा जरी तुम्हाला एकच शब्द वाटला असेल तरी पण हे 2 वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेला आहे। ते शब्द म्हणजे शब्द आणि सिद्धी। शब्द म्हणजे आपल्याला माहिती की शब्द सिद्धी म्हणजे कसे तयार होण्याच्या पद्धतीला म्हणतात सिद्धी। शब्दसिद्धी म्हणजेच काय, तर शब्द कसा तयार झालाय याचा अभ्यास करणे म्हणजेच शब्दसिद्धी आहे। ठीक आहे, तर पूर्ण शब्दसिद्धीमध्ये आपण आपल्या मराठी भाषेतले कोणकोणते शब्द कसे तयार झालेत याचा आपण पूर्णपणे अभ्यास करणार आहेत। तर भाषेतले जे मूळ धातू असतात, म्हणजे जो मूळ शब्द असतो, त्यांना सिद्ध शब्द म्हणतात। मूळ शब्द म्हणजे काय, आता बघा, शब्दसिद्धीचे एकूण 2 प्रकार आहेत। एक आहे सिद्ध शब्द, दुसरा आहे साधित शब्द। सिद्ध शब्द म्हणजे काय, तर कर, बस, उठ, ये, जा हे मूळ शब्द आहेत, ज्याच्यापासून साधित शब्द आपण तयार करतो। जसं की बघा, कर या सिद्ध शब्दापासून आपण भरपूर शब्द तयार करू शकतो, जसं की करणे, कर्ता, प्रकार किंवा आकार, करमुक्त हे जे सगळे शब्द आहेत हे आपण कर या एका सिद्ध शब्दापासून बनवलेले आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या शब्दांना म्हणतात साधित शब्द। ठीक आहे,
तर शब्दसिद्धीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सिद्ध शब्द, दुसरा आहे साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द आणि साधित शब्द म्हणजे मूळ शब्दांपासून बाकीचे तयार झालेले शब्द. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूया. त्याआधी तुम्हाला इथे एक सांगायचे की शब्दसिद्धी हा थोडा मोठा टॉपिक आहे. तरी या लेक्चरमध्ये मी पूर्णपणे सिद्ध शब्द जो आहे हा जो पहिला प्रकार आहे तो डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण बघूया की सिद्ध शब्द म्हणजे काय. तर मी तुम्हाला आधीच सांगितले की सिद्ध शब्द म्हणजे जे मूळ शब्द आहेत त्या शब्दांना म्हणतात सिद्ध शब्द. या सिद्ध शब्दांचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात, जसं की तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द. आता हे 3 प्रकार सोडून जे राहिलेले शब्द आहेत जे आपण दुसऱ्या भाषांमधून घेतलेत त्यांना म्हणतात परभाषीय शब्द. तुम्हाला माहिती असेलच की मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून बनलेली आहे. म्हणजे मराठीतले जवळपास म्हणजे जास्तीत जास्त सगळेच्या सगळे शब्द आपण म्हणू शकतो जे की संस्कृत पासून बनलेले आहेत. जवळपास 60 ते 70% शब्द तरी मराठीतले हे संस्कृत शब्दापासून बनलेले आहेत. मग काही शब्द आपण संस्कृतमधले जशाच तसे घेतलेले आहेत, काही शब्दांना थोडं बदल करून घेतलेले आहेत आणि काही शब्द जे आहेत ते पूर्ण मराठी भाषेतलेच शब्द आहेत. आता आपण एक एक प्रकार डिटेलमध्ये बघूया. तत्सम. आता इथे पण जसं शब्द सिद्धी हे 2 वेगळ्या शब्दांपासून बनलेला होता, तसंच तत्सम हा शब्द सुद्धा तद आणि सम या 2 वेगळ्या संस्कृतच्या शब्दांपासून बनलाय. हे मी एवढं का सांगते, खरं तर हा संस्कृतचा हा संधी या टॉपिकचा भाग आहे. तद अधिक सम ह्या 2 शब्दांपासून तत्सम हा शब्द बनलाय. पण हे आपल्याला तत्समचा अर्थ समजण्यासाठी हे मी तुम्हाला सांगतेय. तद म्हणजे त्यासारखा, सम म्हणजे सारखा. म्हणजे संस्कृत सारखा, तत्सम म्हणजे त्याच्यासारखा, म्हणजेच संस्कृत शब्दासारख्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. म्हणजेच काय, तर आता लक्ष देऊन ऐका. संस्कृतमधून जशाच तशा घेतलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणायचं. म्हणजेच काय, तर जे शब्द संस्कृतमधून आपण मराठीमध्ये घेतलेत ते जे जशाच तसे घेतलेले शब्द आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणायचं. याच्यामध्ये आपण मराठीत येताना किंवा मराठीत आणताना या शब्दांमध्ये थोडाही बदल केलेला नसतो. अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. ह्याचे उदाहरणं आहेत नृप, कार्य, संसार, अश्रू किंवा अजून भरपूर शब्द आहेत जसे की प्रीती, भीती, अग्नी, कर्म, मस्तक, नदी, कमल हे सगळे संस्कृतमधून जशाच तसे मराठीत घेतलेले शब्द आहेत. याच्याशिवाय मी तुम्हाला 2-3 चार्ट दिलेले आहेत ज्यामध्ये मी जवळपास सगळे तत्सम शब्द कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे लेक्चर थोडंसं बोर होऊ शकतं कारण हे पुढे जे चार्ट आहेत ते मी वाचून दाखवणार आहे. पण हे सगळेच्या सगळे शब्द तुमच्या कानावरून एकदा तरी जाणं खूप आवश्यक आहे. कारण जर हे तुम्ही ऐकले, जर सारखं सारखं ऐकत राहाल तर तुम्हाला हे परीक्षेमध्ये आठवेल की जसं की समजा जर अभिषेक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे असं जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला आठवेल की आपण हे ऐकलं होतं, तत्सम शब्दामधला हा शब्द आहे म्हणजे अभिषेक हा तत्सम शब्द आहे. याच्यामुळे हे सगळे जे शब्द आहेत हे लक्ष देऊन ऐका. हे सगळे शब्द लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला जे मॉडर्न पद्धत आहे, आजकाल आपण मोबाईलचा वगैरे भरपूर गोष्टीसाठी वापर करतच असतो, तुम्हाला हे शब्दपाठ करण्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर होऊ शकतो. हे लेक्चर चालू असताना मध्ये मध्ये जे काही हे टेबल मी दाखवलेत त्यांचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दररोज एक स्क्रीनशॉट त्या वॉलपेपर म्हणून तुमच्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवायचा आहे. जेणेकरून दिवसभर तुमच्या डोळ्याखालून हे शब्द तुम्हाला कमीत कमी 3-4 वेळेस तरी रिवाईज करायचेत. म्हणजे तुम्हाला सगळेच्या सगळे शब्द जशाच तसे परीक्षेमध्ये पण आठवतील आणि लक्षात पण राहतील. ठीक आहे, तर आता आपण इथे तत्सम शब्द कोणकोणते आहेत ते बघणार आहेत. तर मी सुरू करते. तत्सम शब्द आहेत उमेश, प्रातःकाल, धर्म, भगवान, जगन्नाथ, मंदिर, गणेश, कलश, देवालय, विद्वान, महर्षी, देवर्षी, संत, मंत्र, गंध, पिंड, अभिषेक, दर्शन, घंटा, नैवेद्य, प्रसाद, होम, पुण्य, पुष्प, निर्माल्य. आता इथे बघा, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर मी हे सगळेच्या सगळे शब्द अशा पद्धतीने सॉर्ट आउट केलेत की हे सगळे धर्माशी रिलेटेड असणारे शब्द आहेत, तत्सम शब्द. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहायला सोपे जातील.
म्हणून हे सगळे धर्माशी रिलेटेड शब्द मी एकाच टेबलमध्ये टाकलेले आहेत. याच्याशिवाय अजून शब्द आहेत ते बघूया. जसं की ग्रंथ, भूगोल, गुरु, स्वामी, पाप, दंड, श्राद्ध, राजा, नयन, कन्या, अब्ज, सभ्य, पुरुष, संगती, तिथी, यथामती, उत्सव, समर्थन, माती, शिखर, आकाश, पृथ्वी, जल, वृक्ष, सूर्य. याशिवाय अजून काही शब्द आहेत. तारा, प्रकाश, उपकार, भोजन, निस्तेज, भीती, दुष्परिणाम, पुत्र, वृद्ध, पिता, प्रीत्यर्थ, पत्र, कवी, मधु, कविता, गायन, बुद्धी, परंतु, कर, स्वल्प, वांगनिश्चय, सूत्र, सत्कार, घृणा आणि उत्तम. हे काही शब्द आहेत जे की तत्सम शब्द आहेत. आता तत्सम शब्द म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. आणि आता आपण दुसऱ्या पॉइंटकडे वळूया. दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द. संस्कृतमधून जशास तसे जे शब्द घेतलेत आताच आपण बघितलं त्यांना म्हणतात तत्सम शब्द. पण असेही काही शब्द आहेत जे की आपण संस्कृतमधून थोडासा बदल करून घेतलेले आहेत, त्यांना म्हणतात तद्भव शब्द. संस्कृतमधून मराठीत येताना यांच्यात थोडा बदल झालेला असतो, त्यांना म्हणतात तद्भव शब्द. जसं की संस्कृतचा भ्राता हा शब्द आपण मराठीत भाऊ म्हणून वापरतो. संस्कृतच्या आसू या शब्दापासून मराठीतला अश्रू हा शब्द बनलाय. संस्कृतच्या पाद म्हणजेच पाय, आपला मराठीतला पाय हा शब्द संस्कृतच्या पाद या शब्दापासून बनलाय. पुढचा शब्द आहे पान. पान हा मराठी शब्द संस्कृतच्या पर्ण या शब्दापासून बनलेला आहे. आता पुढे मी काही टेबल दाखवलेत. याच्यामध्ये आपले जे काही मराठी शब्द आहेत ते कोणकोणते संस्कृतच्या शब्दांपासून बनलेत हे तुम्हाला कळेल. तर शब्द आहेत अडाणी. अडाणी हा शब्द संस्कृतच्या अज्ञानी या शब्दापासून बनलाय. उद्योग हा शब्द उद्यम या संस्कृत शब्दापासून बनलाय. शेत हा शब्द क्षेत्रपासून बनलाय. तन हा तृण या शब्दापासून बनलाय. गाय हा ग्राय या शब्दापासून बनलाय. दूध हा दुग्धपासून आणि ताक हा तक्र या शब्दापासून बनलेला आहे. याच्याशिवाय अजून काही शब्द आहेत जसं की काटा हा मराठी शब्द कंटक या संस्कृत शब्दापासून बनलाय. पान हा पर्णपासून, चाक हा चक्रपासून, पंख हा पंखपासून, घास हा ग्रासपासून, घर हा गृहपासून आणि आग हा अग्नी या संस्कृतच्या शब्दापासून बनलेला आहे. याशिवाय अजून काही शब्द आहेत जसं की धूर हा मराठी शब्द धूम्र या संस्कृतच्या शब्दापासून बनलाय. पाणी हा शब्द पयपासून, मूळ हा शब्द मूलपासून, कोवळा हा शब्द कोमलपासून, विनंती हा शब्द विनती आणि पेटी हा शब्द पेटिका आणि आसू हा शब्द अश्रू या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे. अजूनही काही शब्द आहेत जसं की ओंजळ हा मराठी शब्द अंजुली या संस्कृतच्या शब्दापासून बनलेला आहे. शिर हा शीर्षपासून, पाय हा पादपासून, हात हा हस्तपासून, आंधळा हा अंधपासून आणि कान हा कर्ण या संस्कृतच्या शब्दापासून बनलेला आहे. याच्याशिवाय अजूनही काही शब्द आहेत जसं की दिवा हा मराठी शब्द संस्कृतच्या दीप या शब्दापासून बनलेला आहे. भाऊ हा भ्रातापासून बनलाय. सासरा हा श्वसूरपासून, सासू हा स्वसरूपासून आणि माकड हा शब्द मरकट या शब्दापासून बनलेला आहे. याशिवाय घाम हा घर्मपासून, काम हा कर्मपासून, ओठ हा ओष्ठपासून, कोवळा हा कोमलपासून अशा प्रकारे हे शब्द बनलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हे दोन प्रकार पूर्णपणे समजले असतील, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तरी मी अजून एकदा थोडक्यात सांगते. मराठीची मूळ भाषा आहे संस्कृत. संस्कृतमधून जशास तसे घेतलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द, संस्कृतमधून थोडासा बदल करून घेतलेले म्हणजे तद्भव शब्द. आता आपण तिसरा प्रकार बघूया जो आहे देशी शब्द. देशी शब्द म्हणजे काय तर
हे शब्द महाराष्ट्रातल्या लोकांच्या बोलीभाषेतले शब्द असतात. जे आपले महाराष्ट्रातले मूळ रहिवासी आहेत त्यांच्या बोलीभाषेतले शब्दांना आपण देशी शब्द असं म्हणतो. जसं की झाड, वांगे, पीठ, वेडा, खुळा, चिखल, लुगडे असे भरपूर शब्द देशी शब्द आहेत. आता ते कोणकोणते आहेत हे आपण बघूया. चोर, लूट, ओढा, ओटा, ओटी, उडी, अबोला, मळकट, अंघोळ, शेतकरी, झाड, वारकरी, आजार, रोग, झोप, लाजरा, वेढा, वेडा, खुळा, अवकळा, चिखल, चढ, पाडस, हत्यार, चुला हे शब्द देशी शब्द आहेत. अजूनही काही आहेत ते पण बघूया. जसं की चिमणी, ढेकून, बोका, गार, दगड, धोंडा, डोंगर, लाकूड, लुगडे, धड, पोट, डोके, गुडघा, कंबर, डोळा, फटकळ, पोरकट, उनाडकी, घोडा, रेडा, हाड, बाजरी, कचरा, पेंडी आणि खुळखुळा. याशिवाय अजूनही काही शब्द आहेत लक्षात ठेवा. जसे की उजेड, काबाड, काबाड कष्ट जे आपण म्हणतो त्यातला काबाड हा शब्द देशी शब्द आहे. याच्याशिवाय राघू, पोवाडा, वारी, बाजरी हे सगळे देशी शब्द आहेत. हे शब्द जर तुम्ही सारखे सारखे ऐकलेत तर तुम्हाला हे लक्षात राहतील. याच्यामध्ये बरेचसे टेबल आहेत. आतापर्यंत आपण फक्त 2-3 टेबल बघितलेत, जसं की तत्सम शब्दाचा, तद्भव शब्दांचा आणि देशी शब्दांचा. याच्या पुढच्या प्रकारांमध्ये सुद्धा आपल्याला काही टेबल बघायचे आहेत. त्याच्यामुळे हे लेक्चर तुम्हाला थोडं बोर होऊ शकतं, पण तुम्हाला हे मार्क्स मिळवायचे असतील तर शेवटपर्यंत आणि सारखे सारखं बघायचे, जेणेकरून तुम्हाला सगळे शब्द लक्षात राहतील. ठीक आहे. आता आपण या 3 प्रकार सोडून जे बाकीचे शब्द आहेत जे आपण दुसऱ्या भाषांमधून घेतलेत, संस्कृत सोडून आणि मराठी सोडून जे बाकीच्या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत ते म्हणजे असतात परभाषीय शब्द. परभाषीय शब्द म्हणजे काय तर संस्कृत सोडून इतर भाषांमधून आलेल्या शब्दांना आपण परभाषीय शब्द असं म्हणतो. जसं की इंग्लिशमधून पेन, टेबल, बस, रेल्वे अशा प्रकारचे शब्द आलेत. गुजरातीमधून शेट, रिकामटेकडा, डबा असे शब्द आलेत. कानडीमधून आई, काका, अण्णा, अक्का असे भरपूर शब्द आपण वेगवेगळ्या भाषांमधून घेतलेले आहेत. तर या शब्दांमध्ये पण इथं तुम्ही बघितलं असेल इंग्रजी, गुजराती आणि कानडी. आपल्याला माहिती आहे की इंग्रजी ही फॉरेन लँग्वेज आहे. हे काय आपल्या भारतातली भाषा नाहीये, म्हणजे भारताने स्वतः तयार केलेली नाहीये. जसं की गुजराती आणि कानडी या आपल्या स्वदेशी भाषा आहेत, जे की भारताच्या 2 वेगवेगळ्या राज्यांमधल्या भाषा आहेत. त्याच्यामुळे परभाषीय शब्दांचे पण 2 प्रकार आपण पाडू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे विदेशी शब्द आणि दुसरा प्रकार आहे स्वदेशी शब्द. आता आपण एक एक प्रकार डिटेलमध्ये अभ्यास करूया. पहिला प्रकार आहे विदेशी शब्द. आता नावामध्येच कळतं की विदेशी म्हणजे काय, जे की आपण फॉरेनर्स ज्या लँग्वेज आहेत, फॉरेन लँग्वेजेस त्यांच्यातून घेतलेले हे शब्द आहेत. म्हणजेच काय विदेशी शब्द म्हणजे काय अजून एकदा सांगते, लक्ष द्या. परकीयांकडून किंवा विदेशी लोकांकडून आलेले शब्द म्हणजेच विदेशी शब्द आपण म्हणतो. उदाहरणार्थ पोर्तुगीजांकडून आपण हापूस, बटाटा, कोबी, तंबाखू, फणस असे शब्द घेतलेत. फारसी भाषेतून आपण अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख हे शब्द घेतलेत. इंग्लिशमधून तर आपण भरपूर शब्द आतापर्यंत घेतलेत आणि अजून घेतोयच. आणि ह्या ज्या सगळे आपण शब्द बघतोय हे खरंच खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कारण आपण असे बटाटा, हापूस, कोबी, अजून अत्तर, अब्रू असे भरपूर शब्द आपण मराठीत वापरतो आणि आपल्याला माहित पण नसतं की हे कोणत्या भाषेतून आलेत. आपल्याला असं वाटतं की हे मराठीतलेच शब्द आहेत. त्याच्यामुळे हे टॉपिक खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला हे खरं लक्षात पण राहील. तिसरा प्रकार आपण बघितला होता इंग्रजी. इंग्रजीतून आपण पेन, फॅन, टेबल, सर, हॉस्पिटल, नर्स असे भरपूर शब्द घेतलेत. आणि चौथा प्रकार आहे विदेशी शब्दांचा, तो आहे अरबी. अरबी भाषेतून आपण अर्ज, मंजूर, इनाम, हुकूम असे शब्द घेतलेले आहेत. आता आपण एक एक टॉपिक, एक एक प्रकार डिटेलमध्ये बघूया. पहिला आहे पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज शब्द जे आहेत ते मी पुढे दिलेले आहेत. जसं की बटाटा, कोबी, फणस, हापूस, भोपळा,
तंबाखू, पाव, पपई, साबुदाणा, पेरू, अननस, रोटी, लोणचे, पायरी, फीत, कंपू, पलटण, पगार, पुरावा आणि तिजोरी. तर इथे बघा, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी हे सगळे जे शब्द आहेत त्यांना म्हणजे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी त्यांना सॉर्ट आउट केलंय. इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर पहिले काही शब्द हे फूड सेक्शनचे आहेत. जसं की बटाटा, कोबी, फणस हे सगळ्या म्हणजे खाण्याच्या गोष्टी आहेत. हे फूड सेक्शनमध्ये मी याला डिवाइड केले. आणि नंतरचे पगार, पुरावा, तिजोरी किंवा फीत म्हणजे असे जे काही शब्द आहेत त्यांना मी ऑफिस ह्याच्यामध्ये टाकलंय, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे. अजून काही भरपूर शब्द आहेत पोर्तुगीज शब्द, ते बघूया आपण. जसं की लवाद, तुरुंग, कमांडर, पिस्तूल, काडतूस, पैसा, कर्नल, मेस्त्री, कोष्टी, बंब, बादली, पिंप, बिजागरी, शिरपेच, घमेले, नाताळ, मेज, बतेला, परात आणि चावी. जर तुम्ही या स्लाइडमध्ये बघितलं तर बऱ्यापैकी जवळपास सगळे शब्द हे म्हणजे घरातल्या वस्तूंचे नावं आहेत. आता बाकीचे आपण राहिलेले पोर्तुगीज शब्द बघूया. जसं की बूच, फीत, कंपू, साबण, इस्त्री, अलमारी, काजे, टोपी, बायको, पिंप, बटवा आणि पालटून. हे सगळे शब्द पोर्तुगीज भाषेमधून आपण मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे हे परभाषीय शब्द आपण यांना म्हणतो. आता आपण पुढचा प्रकार बघूया, जो आहे फारसी शब्द. आता आपण फारसी भाषेतून कोणकोणते शब्द घेतलेत ते बघणार आहोत. यातले शब्द आहेत सरकार, अबकारी, कागद, तनखा, पेशा, कामगार, फडणवीस, गुन्हेगार, जुलूम, शर्मिंदा, नोकरी, महिना, तारीख, लष्कर, तोफ, सामना, दिरंगाई, खबरदार, हमेशा आणि पौलाद. अजून काही शब्द आहेत जसं की हकीकत, जहांगीर, गजल, दिवाणखाना, दस्तूर, पैदा, दौलत, सौदागर, पेशवा, खुमारी, पिकदाणी, बाग, बगीचा, बागाईत, गालीचा, गुलाब, पायमल्ली, आसामी, शादी आणि अब्रू. याशिवाय अजून काही शब्द आहेत जसं की अत्तर, पोशाख, शहनाई, मेवा, मिठाई, खाना, खुराक, बारदान, सामान, बाजार, मस्ती, मस्करी, हंगामा, दोस्त, नजराना, पालखी, रवानगी, गरीब, अक्कल आणि हुशारी. हे सगळे शब्द आपण फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत. आतापर्यंत आपण पोर्तुगीज शब्द कोणते आणि फारसी शब्द कोणते हे बघितलेत. आता आपण इंग्रजी शब्द कोणते आहेत ते बघणार आहोत. तसं तर भरपूर इंग्लिश शब्द आपण रोज वापरतो, पण त्यातले काही मी इथे डिस्कस केलेत, जे आहेत डॉक्टर, सायकल, रेडिओ, टेलिफोन, सिनेमा, एजंट, सर्कल, फाईल, स्टेशन, मास्टर, पार्सल, पॅन्ट, शर्ट, बॅट, बॉल, बस, पेन, पेन्सिल, ब्रश आणि ऑफिस. असे भरपूर शब्द आपण रोज वापरतो जे की इंग्लिशमधले आहेत. आता आपण बघूया की मराठीमध्ये अरबी भाषेतून कोणकोणते शब्द आलेले आहेत. तिथे पुढे काही शब्द जे दिलेत मी ते अरबी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. जसं की साहेब, मालक, अर्ज, खर्च, मंजूर, इनाम, जाहीर, मेहनत, ऐन आमदनी, ऐन हंगाम, ऐन जमाबंदी, बदल, मुदत, मनोरा, उर्फ, हुकूम आणि शाहीर. इथे जर तुम्ही बघितलं तर लक्षात ठेवा की ऐन पासून सुरू होणारे सगळे शब्द हे अरबी भाषेतले असतात. ऐन पासून सुरू होणारे सगळे शब्द हे अरबी भाषेतले असतात. ठीक आहे, तर हे सगळे अरबी भाषेतले शब्द होते. आतापर्यंत आपण जे शब्द बघितले हे सगळे विदेशी शब्द होते. जे परभाषीय शब्दांमधले आपण 2 प्रकार डिस्कस करतोय त्यातले पहिल्या प्रकारातले हे वरचे सगळे शब्द होते. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत
जो आहे स्वदेशी शब्द. आता याच्या नावातूनच कळतं की स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशातले. म्हणजेच काय तर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात पण वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसं की गुजरातमध्ये गुजराती, आंध्रात तेलुगू, तमिळनाडूमध्ये तमिळ, कर्नाटकमध्ये कानडी. तर या भाषांमधून सुद्धा आपण काही शब्द घेतलेले आहेत. जसं की आपण कर्नाटकच्या कानडीमधून अक्का, अन्ना, चाकरी असे भरपूर शब्द घेतलेत. आंध्र प्रदेशच्या तेलुगूमधून आपण अनारसा, ताळा, किडूक मिळूक, शिकेकाई अशा प्रकारचे शब्द घेतलेत. हिंदीमधून तर आपण भरपूर शब्द घेतोय, जसं की मिलाप, बच्चा, दिल असे भरपूर शब्द आहेत. गुजरातच्या गुजराती भाषेमधून आपण डबा, रिकामटेकडा, घी, शेट, दलाल असे शब्द घेतलेले आहेत. आणि तामिळनाडूच्या तामिळमधून आपण सार, मठ्ठा, चिल्लीपिल्ली अशा प्रकारचे शब्द घेतलेले आहेत. आता इथे मी थोडेसेच शब्द डिस्कस केले होते, पण आपण कानडीमधून भरपूर शब्द घेतलेले आहेत. ते कोणकोणते ते बघूया. पुढे काही आपण कानडी भाषेतून घेतलेले शब्द आहेत, जसं की गुंडी, गच्ची, चाकरी, किल्ली, गादी, रजई, चिरगुट, चिंधी, खिडकी, चिंच, खोबरे, उडीद, तूप, कणिक, भाकरी, गाजर, तंदूर, उत्तप्पा, खलबत्ता आणि विळी. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर इथे चिंचपासून ते उत्तप्पापर्यंत सगळे फुल सेक्शनचे शब्द मी टाकलेत, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. अजून काही कानडी शब्द आहेत, जसं की बांबू, तांब्या, गुढी, कुंची, हंडा, अडकित्ता, दाभण, पाट, आई, काका, अण्णा, अप्पा, अक्का, ताई, कांबळे, टाळू, गाल, चिमटा, नथ आणि बांगडी हे सगळे शब्द आपण कानडी भाषेमधून घेतलेले आहेत. आता आपण बघूया की आपण हिंदीतून कोणकोणते शब्द घेतलेत. आपण हिंदीमधून इमली, बच्चा, दाम, दिल, करोड, बात, और, भाई, नानी, मुहावरा, बेटा, तपास हे शब्द घेतलेले आहेत. आता आपण हे जे पूर्ण आपण लेक्चर डिस्कस केलेलं आहे त्याचं एक थोडक्यात रिव्हिजन बघूया, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील आणि आठवेल. या पूर्ण लेक्चरमध्ये आपण शब्दसिद्धी म्हणजे काय ते बघितलं. शब्दसिद्धी म्हणजेच काय तर शब्द कसा तयार झाला याला म्हणतात शब्दसिद्धी. शब्दसिद्धीचे 2 प्रकार आहेत, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. या पूर्ण लेक्चरमध्ये आपण सिद्ध शब्द म्हणजे काय याचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास केलाय. सिद्ध शब्दाचे 3 मुख्य प्रकार पडतात, ते आपण बघितले, जसं की तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द. तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून मराठीत जशास तसे आलेले शब्द म्हणजेच तत्सम शब्द. तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीत येताना यांच्यामध्ये थोडासा बदल झालेले शब्द. आणि तिसरा म्हणजे देशी शब्द, म्हणजे जे मूळ महाराष्ट्रातल्या लोकांच्या बोलीभाषेतले शब्द असतात त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. आणि या तिन्ही प्रकार सोडून जे राहिलेले शब्द आहेत जे आपण दुसऱ्या भाषांमधून घेतलेले आहेत, मराठी आणि संस्कृत सोडून दुसऱ्या भाषांमधून घेतलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असं म्हणतात. जसं की याचे 2 प्रकार पडतात. काही शब्द आपण विदेशी भाषांमधून घेतलेत, काही स्वदेशी भाषांमधून घेतलेत. पहिला प्रकार बघितल्यानंतर आपण की विदेशी शब्द कशाला म्हणतात. नावामध्येच आहे की परकीयांकडून किंवा विदेशी लोकांकडून किंवा विदेशी लोकांच्या भाषांमधून जे शब्द घेतलेत त्यांना आपण विदेशी शब्द असं म्हणतो. जसं की काही शब्द आपण पोर्तुगीजांकडून, काही फारसीकडून, काही अरबी, काही इंग्रजी भाषेतून घेतलेले आहेत. आणि स्वदेशी शब्द हा दुसरा प्रकार आपण डिटेलमध्ये बघितला होता. स्वदेशी शब्द म्हणजेच काय तर भारतातल्याच इतर राज्यांच्या भाषेतून आलेले शब्द, जसं की गुजरातच्या गुजरातीमधून, आंध्राच्या तेलुगूमधून, तामिळनाडूच्या तामिळमधून आणि कर्नाटकाच्या कानडी भाषेतून आलेले शब्द. हे सगळे शब्द आपण नंतर डिस्कस पण केले. मला आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर नक्कीच समजलं असेल आणि आवडलं पण असेल. पण हे पूर्ण लेक्चर संपवण्याच्या आधी इथे काही आपण जे प्रश्न आहेत जे आधीच्या परीक्षांमध्ये आलेले आहेत ते पण डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की या टॉपिकवर कशा प्रकारे आयोग प्रश्न विचारतो. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. त्यातला प्रश्न पहिला आहे की पुढील पर्यायातून तद्भव शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1 आहे प्रीती. प्रीती, यथामती हे जे शब्द आहेत हे संस्कृतमधून जशास तसे घेतलेले म्हणजेच तत्सम शब्द आहेत, हे तद्भव शब्द नाहीत. तिसरा पर्याय आहे गाव
आपण बघितलं की गाव हा शब्द ग्राम या संस्कृत शब्दापासून बनलाय, म्हणजेच हा तद्भव शब्द आहे. आणि आपल्याला माहितीये की तिकीट हा शब्द जो आहे हा पूर्णपणे इंग्लिश शब्द आहे, म्हणजे परभाषी आहे, हा तद्भव नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 गाव. दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. पर्याय आहेत टेबल, बोका, पुष्प आणि कवी. याच्यापैकी टेबल हा शब्द इंग्लिश आहे, बोका हा पूर्णपणे देशी शब्द आहे, म्हणून आपला आन्सर आहे बोका. पुष्प आणि कवी हे दोन्हीही संस्कृत मधले जशाच तसे शब्द आहेत, म्हणजेच तत्सम शब्द आहेत, देशी नाहीत. प्रश्न तिसरा बघू. पुढीलपैकी कोणते शब्द प्राकृत अपभ्रंश रूपाबरोबर मूळ तत्सम रूपात वावरात येऊ लागले? पहिला ऑप्शन आहे काज, हिया आणि रान. दुसरा आहे मेघ, कथा आणि तिसरा आहे चिखल, झाड, पेंढी. चौथा आहे मधुर, इमान आणि अर्ज. तर हे इमान, अर्ज हे तर दुसऱ्या भाषेतले शब्द आहेत, परभाषी आहेत. चिखल, झाड, पेंढी हे पूर्णपणे देशी शब्द आहेत. मेघ, कथा, धर्म हे सुद्धा तिन्ही शब्द तत्सम शब्द आहेत, म्हणजे जशाच तशा आहेत. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय की प्राकृत अपभ्रंश रूपाबरोबर मूळ तत्सम रूपात वापरात येऊ लागले, म्हणजे हे मूळ तत्सम नव्हते पण त्याच्या रूपामध्ये वापरात येत होते, जसं की काज, हिया आणि रान. म्हणून याचं उत्तर आहे काज, हिया आणि रान, ऑप्शन नंबर 1. चौथा प्रश्न आहे, ओठ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मी तुम्हाला आताच सांगितलं होतं रिव्हिजन करताना की ओठ हा शब्द ओष्ठ्य या संस्कृत शब्दापासून बनलाय, म्हणून हा तद्भव प्रकारचा शब्द आहे, कारण याच्यामध्ये थोडासा ओष्ठ्यमध्ये बदल होऊन मराठी शब्द ओठ हा बनलेला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे तद्भव शब्द. प्रश्न 5वा आहे, पुढीलपैकी अरबी शब्द कोणते? ऑप्शन्स आहेत पर्याय नंबर 1 पगार, बटाटा आणि हापूस. तर पगार, बटाटा, हापूस तिन्ही शब्द पोर्तुगीज आहेत, आपल्याला विचारले अरबी, म्हणून हे उत्तर नाहीये. दुसरं सामान, अत्तर आणि कामगार हे फारसी शब्द आहेत. तिसरं खान, हकीकत, पेशवा. याच्यापैकी एक तर शब्द माहिती आपल्याला, पेशवा हा फारसी शब्द आहे, म्हणून हे पण पर्याय नंबर 3 उत्तर नाही. शेवटचा पर्याय असणारे आपलं उत्तर म्हणजेच अर्ज, जाहीर आणि मालक हे तिन्हीच्या तिन्ही अरबी शब्द आहेत. त्याच्यामुळे आन्सर आहे पर्याय नंबर 4. 6वा प्रश्न बघू आता आपण. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द परभाषिक आहेत? परभाषिक म्हणजे दुसऱ्या भाषेतले. पहिला ऑप्शन आहे हिया, काज, रान. हे आपण बघितलंय, हे नाहीये याचं उत्तर. दुसरा आहे सतरंजी, पालखी आणि किंमत. हे तिन्ही शब्द, आता यातला पालखी आपण बघितला होता, हा फारसी शब्द आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सतरंजी, पालखी आणि किंमत हे तिन्ही परभाषिक शब्द आहेत. बहीण, चाक, ऊन हे तिन्ही देशी भाषेतले आहेत. कर्ण, अरण्य आणि देवालय हे तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतले आहेत, याला परभाषीय शब्द म्हणत नाहीत, म्हणून उत्तर आहे 2. पुढचा आणि 7वा प्रश्न आहे, गटाबाहेरील शब्द ओळखा. आता 4 शब्द दिलेत, खुळा, कोवळा, काम आणि घाम. याच्यापैकी कोवळा हा शब्द जो आहे हा कोमल या संस्कृत शब्दापासून बनलाय, म्हणजे हा तद्भव शब्द आहे. काम हा कर्म पासून बनलाय आणि घाम हा शब्द घर्म या शब्दापासून बनलाय, म्हणजे 2, 3 आणि 4 हे तिन्ही तद्भव शब्द आहेत. फक्त खुळा हा देशी शब्द आहे, म्हणून गटाबाहेरचा शब्द म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खुळा. प्रश्न 8वा आहे, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत? ऑप्शन्स आहेत ओसरी, डोंगर, ओढा. दुसरा आहे मठ, शेत, तेल. तिसरा आहे अंगण, देऊळ, कणिक आणि चौथा आहे हाट, गुंड आणि गुडघा. यापैकी जे देशी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधले आहेत, जसे की ओसरी, डोंगर आणि ओढा हे पूर्णपणे देशी शब्द आहेत. शेत आपण बघितलं, हा क्षेत्र या संस्कृत पासून बनलाय, म्हणजे हा देशी नाहीये, तद्भव शब्द आहे. अंगण, देऊळ, कणिक हे सुद्धा पूर्णपणे देशी शब्द नाहीत. आणि राहिलेला म्हणजे चौथा ऑप्शन आहे हाट, गुंड किंवा गुडघा. याच्यापैकी गुंड हा शब्द देशी नाही, हा परभाषिक शब्द आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 9वा बघूया.
विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? देशी का परभाषीय का तत्सम का तद्भव? तर विद्वान हा शब्द आपण जशाच तसा संस्कृतमधून उचललेला शब्द आहे, म्हणजेच हा तत्सम प्रकारचा आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10वा आहे खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा. त्यातलं पहिला ऑप्शन आहे अपयश, दुसरा आहे प्रकोप, तिसरा आहे जनन आणि चौथा आहे दगड. आता याच्यापैकी अपयश हा जो शब्द आहे इथं अप लागले, म्हणजे हा शब्द सिद्ध प्रकारचा नाहीये, कारण मूळ शब्द म्हणजे सिद्ध प्रकारचा शब्द आहे यश. अप हे नंतर त्याला एक प्रत्यय आपण जे म्हणतो ते लावून बनवलेला हा शब्द आहे अपयश. दुसरा आहे प्रकोप. इथे हा प्रकोप हा पण साधित शब्द आहे, कारण याच्या सुरुवातीला प्र जोडलेला आहे म्हणून. तिसरा आहे जनन. जनन हा पण सिद्ध शब्द नाही. फक्त पर्याय क्रमांक 4 दगड हा पूर्णपणे देशी प्रकारचा, जो की सिद्ध शब्दांमधला एक प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये मोडणार आहे, म्हणजेच यातला सिद्ध शब्द जो आहे तो आहे दगड. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण लेक्चरमध्ये सगळेचे सगळे जे शब्द आहेत, पहिली गोष्ट म्हणजे आपण शिकलो याच्यामध्ये शब्दसिद्धी म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत, कोणकोणते प्रकार आहेत, कोणकोणत्या प्रकारांमध्ये कोणकोणते शब्द येतात, हे सुद्धा आपण इथे डिटेलमध्ये अभ्यासले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण काही प्रश्न सुद्धा सरावासाठी बघितलेले आहेत. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे लेक्चर थोडं मोठं झालंय, मला माहिती आहे तुम्हाला थोडं बोर पण झालं असेल, पण हे लेक्चर तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळण्यासाठी मदत करणार आहे, कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. टॅक्स असिस्टंटला 4 ते 5 प्रश्न तरी ह्याच्यावर येऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचे 4-5 मार्क्स सिक्युअर करण्यासाठी सारखं हे लेक्चर बघा आणि सगळे शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे शब्दसिद्धी हा पूर्ण टॉपिक आणि त्याच्यावरचे काही प्रश्न पण आपण इथे बघितले. या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, तुम्ही माझ्या या आधीच्या लेक्चरला खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि त्यातूनच मला एक प्रेरणा मिळाली आहे की मी तुमच्यापर्यंत हे लेक्चर घेऊन येऊ शकली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. असाच प्रतिसाद कायम असू द्या. जर हे लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे सुद्धा नक्की मला कमेंट करून कळवा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच एका खूप इम्पॉर्टंट टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.